श्री गुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणा भवेत्। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशामङ्कुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकं। वेंकटाद्रिसमस्तानं ब्रह्माण्डे नास्ति किंचन वेंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। सत्यवत्याः कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासमहं वन्दे अम्भरण्यापतिमच्युतं। ब्रह्मान्ताः गुरुवस्साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मने। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कालच्या दिवसांतू आम्ही अधिक मासाचे प्रथम दिवसांतू काली विशेष रीतीनं परमात्मान सांगितलं तसलें सविस्तार जावन आशिल्लें तसलें मलमासाचे इतिहासू मलमासू कशे रीतीनं प्रादुर्भाव घडता 3 वर्षांतू येवचें तसलें एक मासू हो अति दुर्लभ जावन आसा। हे मासांतू कशे रीतीन आमी परमात्माले उपासन की ना हे मलमासाचे इतिहासू आमी सविस्तार पळयले। ताण कशी रोधन केलें ते रोधने निमित्त परमात्मान ताका कशे रीतीन समाधान केली, कशे रीतीन गरुडाले ताका उपचार केलो आमी हे सविस्तार पयले अध्यायांतू दुसरे अध्यायांतू पळयले। तेच संदर्भारे पांडवाक आयिल्ले तसले परिस्थितींतू तांकां आयिल्ले तसले कष्ट निवारणेक लागून तांणी परमात्माले कशे रीतीन उपासन केली, खंयचे रीतीन नारायण म्हणले एक शब्दा निमित्तान प्रभावान कशे रीतीन आमगेले संचय केले तसले पाप सर्व विनश्य जातकी तशी आमी परमात्माले दिलेले तसले सदवकाशान हे मानव म्हणले एक शरीर घेवन गेलो दिलेले तसले एक सौभाग्यान आमी कशे रीतीन परमात्माले स्मरण की चिंतन की कशी परमात्माले प्रादुर्भावाचे विशेष अनुग्रहाक पात्र जावका म्हूण आमी आयच्या दिवसांतू पळोवया। आयचे दुसरे दिवसांतू मलमासाक पुरुषोत्तमाले कृपा कशी घडली पळयाची। मस्त रीतीन मलमासू रोधन करत असा। कृष्ण पांडवांक सुदाचे धर्मरायाक हो विषय सांगत असा। त्याची संदर्भारे पुरुषोत्तमो मलमासाक पळोवन विष्णून सांगिल्लें तसलें विष्णूक विचारता आनीचे आपणाले गोलकांत तूं आयिल्लें आसा तुका स्वागत। तद्रूप जावंक नाशिल्लें तसलें हे मलमासाचे कसन एक परिस्थिती हो कोण आनी कसल्याक तूं हांगा आपोवंक घेवन आयला म्हूण घेनो परमात्मो विष्णूक पुरुषोत्तमो विचारता। त्या संदर्भारे भगवान विष्णू परमात्मो पुरुषोत्तम रूपी परमात्माक सांगता हो आगेल नांव अधिक मासू हाका स्वामी कोणी नाची। अशे रीतीन हो हाका लोक वो परत परत निंदा असूहे तुच्छीकरण भावान पळयत आसाची। तदनिमित्तान ताका मस्त रीतीन दुख्ख आयिल्लें आसा। अत्यंत रोधनीय परिस्थितीन तो आल्हादकर जावन आशिल्लो तसलें परमात्माले चिंतन करका परमात्माले उपासन करका म्हणले सदुद्देशान तुगेले सन्निधानान तूं प्रस्तुत जाल्लें आसा। तागेले दुख्खाक तुवें एक समाधान सांगका म्हूण सांगून विष्णू पुरुषोत्तम रूपी परमात्मा कडेन सांगत आसा। आनी हें तागेले कश्ट निवारण करच्याक तूं समर्थ आसा तशें दुखूनच आपूण हांगा ताका आपोवंक घेवन आयला। मस्त रीतीन ताणें दूशण आयकून अतिरिक्त रोधनीय परिस्थितीन ताणें तागेलो देहाचो त्याग करका म्हणून भायर सरिलो। ते त्याग करचे नाका म्हणलें आपूण ताका धैर्य घेवन तुगेले सन्निधानांत हाडलें आसा आनी तुवें तागेले हात धरका आनी तुवें ताका रक्षण करका म्हूण सांगूंक घेनो परमात्मो पुरुषोत्तम रूपी परमात्माक सांगत आसा। तेन्ना पुरुषोत्तम सांगता तुवें हात धरून हाडील म्हण नंतर ताका आयलो हात सोडचो प्रश्नो ना आनी ताका खंडीत आपूण वरप्रद जावंक नाशिल्लो तसलो तागेलो मासाभिमानी देवता जावंक घेनो आपूण अत्यंत प्रसन्न रीतीन पूजा स्वीकार करता। तूं कसनेची दुःख पावं नाका म्हूण घेनो विष्णूलायक सांगून मलमासाक समाधान करत आसा आनी आपूण तुका अभय दिता। हे खंडीत तुगेले कीर्ती त्रैलोक्यांत व्यापीत जावंक करचे तशी आपूण तुका अनुग्रह करता। तुगेले सर्व ही गुण गान लोक कीर्तिवंत जावंक तुका करताची म्हूण सांगून
अधिक मास म्हणून तू प्रख्यात जावंगेनो विश्वान तू गेले नामांकित जावंगन आशिल्लो आसलो पयलेचे मलमास जावंगन आशिल्लो तुगेले नांवा आयच्यान अधिकस्य अधिक फलम अधिक मास म्हणून तुका लोक आपयतले हाजीन तुगेले प्रख्याती जावंगेनो विश्वान तू प्रसरण देतली तुगेले कीर्ती म्हणून सांगून परमात्मो जावन आशिल्लो आसलो पुरुषोत्तमो ताका विशेष रितीन अनुग्रह करता तदनिमित्तान मलमासू अत्यंत संतोषान आपण्याक आनी कसन जावका परमात्मान दिल तसले प्रादुर्भाव जल्द जाल्यार पुरुषोत्तम रूपी परमात्मान आपणाक अनुग्रह केल्लो आसा आपणाक कीर्ती नामांकित जाल्यार पुरो आपणाक हाजी संतोष आनी कसले ना म्हूण सांगून मलमासो सांगता परमात्मा पुरुषोत्तम परमात्मा अशें सांगता की म्हळ्यार तुगेले हे म्हयन्यान तूं कोणे सत्कर्म की चैत्रादी मासान तूं केल्ले तसले पुण्याकिंताचे अनंत फल तांकां मेळटा तांकां किंचित तरी तांणी तुगेले मासान तूं दान की धर्म की कोणी करता की तांकां खंडीत मोक्ष प्राप्ती देवच्यान तूं कसलो रितीन संशय ना आनी ते मासाचो अभिमानी देवता जावंक गेनो मोक्षता देवता जावंक गेनो आपूण आशिल्ले निमित्तान तांकां खंडीत तांणी केलेले तसले एक दान धर्माक विशेष रितीन आपूण स्विकार करून गेनो तांगेले मनोकामना सर्व ही इप्सीत रितीन तांकां घडोवंक गेनो तांकां योग्य आशिल्ले मोक्ष प्राप्ती आपूण तांकां घडयता आनी ते मोक्ष दिवचे काम आपूण आपणाले कडेन दवरूंक घेवन उरता म्हूण सांगून पुरुषोत्तम देव ताका मलमासाक विशेष रितीन आश्वासन दिवन धैर्य दिता आनी आपणाले भक्तान तूं कोणीची तुगेले मलमासाक उरो नातर जाल्यार तुगेले मलमास आचरण करता आसले भक्तांक कोणीच रितीन निंदा केल्यार आपूण ते सहन करना हे प्रति 2 वर्साक ना 3 वर्साक येवचें तसले हे मासान तूं विशेष रितीन कोणे तुगेले प्रित्यर्थ जावंक गेनो आपणाले अंतर्गत जावंक गेनो करचें तसले कार्य आपणाक सन्निहित जावंक गेवन उरता आनी आपणाले अत्यंत संतोष रितीन आपूण ते अर्पित जाल्ले तसले फल स्विकार करता म्हूण सांगून पुरुषोत्तम परमात्मो अधिक मासाक आश्वासन दिता ताजे कितें तरी मानव म्हणलें एक जन्म आमकां प्राप्त जाल्ले आसा हे म्हयन्यान तूं परमात्माले तसले पुरुषोत्तम रुपाले एक चिंतन करच्याक ना कशे रितीन आमकां चिंतन दिता म्हूण पळोवया आयच्या दिवसान तूं एक मानव म्हणलें शब्दाक कशे रितीन परमात्मान अनुग्रह केल्या पळयाचे अति तेजोमय जावंक नाशिल्लें तसलें अतिंद्रिय हरिवायू सन्निधानयुक्त जावंक नाशिल्लें तसलें आमगेले देहान तूं नाडी कशी उरताची तंतूची दीर्घ रुजू जावंक नाशिल्लें तसलें कशे रितीन आमगेले एक शरीर पर्यंत नाडी कशी उरताची ताजे बद्दल आमी पळोवया मनुष्याले बलभाग आनीची शरिराचे एडभाग म्हणून घेवन उरता तंतू मूल नाडी इडा आनीची शरिराचे एड ना भागांत आशिल्ले तसले नाडी पिंगला मात्र नाडीಗಳು म्हणून 50 आसाची तंतू बलभागांतू शाखा नाडीಗಳು म्हणून 50 आसाची तंतू उठूची 5050 देताची उपशाखा नाडीಗಳು तंतू 30,950 हे उठूची संपूर्ण मेळ्यार 36,000 नाडी एक बाजून आसा तशीच शरिराचे एडभागांतू मूल नाडी पिंगळा ताका मात्र नाडीಗಳು 50 शाखा नाडीಗಳು 150 तशीच 1,500 नाडी उठूची 5,050 उपशाखा नाडी तंतू उठूची 30,950 उठू मेळ्यार 36,000 उठूची टोटल 72,000 नाडी आमगेले एक शरिरांतू उत्पत्ती देता ते शरीरस्थ नाडींतूची अशी संस्कृत वायुपुराणांतू आमकां संस्कृतान अशी श्लोक मेळटा पादो द्विषट सहस्रंतु मध्ये चैव चतुर्दशः बाहोश्च सहस्रंतु मूर्ध्नि वै षट् प्रकीर्तिताः हो वायुपुराणांत आयिल्लो असलो श्लोक अंत कशी आसकी म्हळ्यार बलभागांतू आमगेले पुरुष नाडी सकाळी अभिमानी देवता तांतू एक चरणांतू 12,000 चरण उरता के नाडी उरता के मध्य देहांतू 14,000 नाडी उरता के बाहूंतू 4,000 नाडी उरता के आनीचे शिरोभागांतू 6,000 नाडी उरता के उठू संपूर्ण 36,000 नाडी तशीच एडभागांतू अहंकारात्मक जावंक नाशिल्लो जाल्यार परमात्मो स्त्री रूपारे रात्रीचे अभिमानी देवता जावंक न्हू 12,000 चरणांतू मध्यांतू 14,000 बाहूंतू 4,000 आनीची शिरोभागांतू 6,000 उठू संपूर्ण
72,000 नाडी आमगेले एक मानव शरीर निर्माण जावका तर जाल्यार हें घडतके असले परमात्मान आमकां एक शरीर रूप कशे रितीन परमात्मान आमकां संयोजन करून दिल्या पळयाचे असले एक पवित्रतम परमात्मान आमकां शरीर अनुग्रह केले म्हळ्यार आमी खंयचे रितीन परमात्माले उपकार स्मरण करका कशे रितीन परमात्माले भक्ती करका कशे रितीन परमात्माले सृष्टी केले निमित्तान परमात्माक आमी उडगास करका म्हूण सांगून आमकां विशेष रितीन परमात्मा तेगेले रुपाचें चिंतन करता आमी प्रतिनित्य परमात्माक दिल्ले तसल्या शरिरा निमित्तान सकाळीं उठले भितरी नारायणाय देवाले उडगास करका के कसनेची मलमूत्र विसर्जन करचे संदर्भारे केशव देवाले उडगास करका के दांतगाशी संदर्भारे श्री हरे नमः म्हणून उडगास करका के मृतिका शौच करका तर जाल्यार त्रिविक्रम देवाले उडगास करका के तोंड धुवचे आसतना माधव देवाले उडगास करका के गोरवांक नमस्कार करचे आसतना उद्गीत भिन्न श्री कृष्णाय नमः म्हणून म्हणका के गोरवाले दूध काडका तर जाल्यार श्री गोपाल कृष्ण देवाले उडगास करका के तुळसीक नमस्कार करका जाल्यार विष्णू देवाले उडगास करका के सकाळीं स्नान करका जाल्यार त्रिविक्रमा भिन्न पुंडरीकाक्ष देवाले उडगास करका के सकाळीं आमी वस्त्र धारण करका तर जाल्यार ना नवे वस्त्राचे उपयोग करका तर जाल्यार उपेंद्र देवाले उडगास करका के आनीक आमी करचे आसतना शनेश्चरांतर्गत श्री कृष्ण देवाले उडगास करका के गोपीचंदन धारण करका जाल्यार भूवराह देवाले उडगास करका के द्वादशा नाम आमी पौंड्रीक धारण करचे आसतना शुक्ल पक्षांतू केशवादी दामोदर पर्यंत कृष्ण पक्षांतू संकर्षणादी कृष्ण पर्यंत आमी ते देवता विमानी देवताले उडगास करका के सकाळीं निर्मलाचे तीर्थ प्राशन करका तर जाल्यार विश्वाय नमः तैजसाय नमः प्राज्ञाय नमः म्हणून आमी ते तीर्थ स्वीकार करका के निर्माल्य प्रोक्षण करून घेवका जाल्यार तुर्याभी भिन्न मुकुंद देवाले उडगास करका के सकाळीची संध्यावंदन करका तर जाल्यार आदर्श पुरुषोत्तम जावन आशिल्लो तसलो श्री रामदेवाले उडगास करका के यज्ञोपवीत धारण करचे आसल्यार आमी वामन देवाले उडगास करका के ना तर जाल्यार मध्यान काल पूज जाल्या नंतर तीर्थप्राशन करका जाल्यार श्री रामदेवाले ना कृष्ण देवाले ना वेदव्यास देवाले उडगास करका के दनपाराचे जेवण करका तर जाल्यार योगेश्वर देवाले ना तर जाल्यार गोविंद देवाले उडगास करका के कोणीच आमगेले मुखार आशिल्ले जाल्यार म्हालगड्याक आमी नमस्कार करून घेवन तांगेले उडगास करका तर जाल्यार गरुडांतर्गत श्री हरीले उडगास करका के कसनेची आमकां रोग रुजिनादी कसने एक संदर्भ घडलो त्या संदर्भात ताजी निवृत्ती लागून आमी धन्वंतरी देवाले उडगास करून घेवन तीर्थ स्वीकार करका के कसनेच रितीन औषध आरोग्याचे सेवनेक लागून औषध स्वीकार करका जाल्यार वैद्य रूपी जावन आशिल्लो आसलो परमात्मो नारायण देवाले उडगास करका के चेडवांक कसनेच रितीन वखद ना तर जाल्यार कसनेच रितीन आमी ताका औषधोपचार करका जाल्यार श्री कृष्ण देवाले उडगास करका के ना प्रथम जावन घेवन शास्त्र अध्ययन करका तर जाल्यार मध्वांतर्गत श्री वेदव्यास देवाले उडगास करका के आनीची रात्री कालाचे निपतना आमी परमात्मा पद्मनाभ देवाले उडगास करका के आनी कसने एक संदर्भारी आपत्काल आयल्यार भारतीय रमण जावंक नाशिल्लो आसलो मुख्य प्राण अंतर्गत जावंक नाशिल्लो आसलो परमात्माले उडगास केले निमित्तान आमगेलो हो मानव जन्म ना परमात्मान दिल्लो तसले एक सृष्टीचे चिंतन करून घेवन आमकां एक पवित्रतम जावंक नाशिल्लो तसले शरीर धारण निमित्तान आमी परमात्माक हे संदर्भारी प्रतिनित्य उडगास करून घेवनूची परमात्माक स्मरण केल्यार मात्र परमात्मान दिल्लो तसले एक ऋणाच्यान आमी मुक्त देवच्याक कारणीभूत जाता के पळया कोणाक दिन आशिल्लो आसलो एक 84 लक्ष योनींतू आमकां परमात्मान एक मनुष्य योनींतू सृश्टी केले तसले एक मनुष्यांक विशेष रितीन परमात्मान अनुग्रह केले भक्ती करा आपणाले पूजन कराची आपणाले सेवन कराची दान धर्म आचरण कराची परमात्माले एक पवित्र तुमगेले श्रवण कराची परमात्माले कीर्तन कराची हाजे निमित्तान मोक्ष संपादन करून घेवच्याक अनुग्रह देताले म्हणले एक सदवकाश मात्र आमकां परमात्मान हो सृश्टीन दिल्ले आसा हे रितीन पुणीच आमी परमात्माक कशे रितीन धन्यवाद सांगल्यार सुद्दाची कमीची कित्याक की म्हळ्यार परमात्मान मस्त रितीन आमकां उपकार केल्ले आसा परमात्मान केल्लो तसलो उपकारू आमी विसरच्याक जायना कसकी एक संदर्भारी मस्त रितीन मनुष्य चुकची सहज चूक देवची कोणाल्या हातान बी सहज जाल्यार ते चुकेक पश्चाताप की ना तर ते चूक केल्ले निमित्तान आमी कशी समगेन वचका म्हणले एक वाट आमकां परमात्मा दाखोवन दितके ते केल्ले निमित्तान आमगेले सर्व ही पाप संचय नाशीकृत करच्याक आमी
साक्षात्कार परमात्मा निमित्तान घडता तस दुकोनूचे हे आईल दसले मा सांगतो आम्ही कशी रीतीनं परमात्मानं दिलेली तिथलं उपासन कर का म्हणून आमका सूचन करत असा परमात्मो मनुष्य दिल्यानंतर आम्ही प्रत्येक क्षणाक 10 जन्माक देवची तशी पाप संचय कोण दवरताके देल्यारे परमात्माले सेवन की परमात्माक श्रद्धेनं भक्तीनं शुद्ध अंतःकरणपूर्वक जाऊन आम्ही करचित असले आचरणेंतो ना परमात्मानं घाण दिलं तसले एक शास्त्राचे अनुकरण केले निमित्तानं आम्ही सर्वही पापाच्यानं दुरीकृत देवच्याक संभव असा अशें दुखूनची नित्यही आम्ही परमात्माले उडगासू परमात्माले स्मरण आपत्कालार मात्र नाही परमात्मानं दिलील तसले सुखसंदर्भार वरकीची आम्ही परमात्माला उडगास कर का म्हणू आमका वायुपुराणांत कशी रितीनं सांगितलं तसले परमात्मानं आमका योग दिल तसलो एक नाडी कशी रीतीनं आम्ही पळयले आमगेले देहस्थ उर्च तसले नाडीचे चिंतन केले निमित्तान आमकां परमात्मा म्हणले कसं नाही म्हणले शब्दाचे अर्थ देता तशीची मुलमासाक पुरुषोत्तमानं कशी रीतीनं कृप केले आम्ही ऐकत आशिल्ले मनुष्य जन्माक अत्यंत रीतीनं हे उपवास कर का म्हणून सांगून परमात्माला गरुडांतर्गत जावंक नाशिल्लो तसलो श्री विष्णू आमकां मलमासाक बीची समाधान सांगताची हे मनुष्यानं सर्वान आचरण करका तदनिमित्तानं आपणाले चरणारविंदाक भक्तीनं त्यांनी सेव करतशी योग तांकां प्राप्ती देता म्हणून सांगून परमात्मा सांगता कशी मलमासाक पहिले दुःख आशिल्ली की परतून वरकीची एक भावोद्गीत दिलो तो आपणाक परमात्मान कितले रीतीनं प्रादुर्भाव दाखयलो परमात्मान आपणाल कितें तरी कशी रीतीनं परमात्मान सहकार केले परमात्माले ऋण आपणान विसरच्याक जायना म्हणून सांगून मलमासो पुनरपी जावंक न्हू परमात्माक कृतज्ञता भावानं धन्यवाद सांगता आणि परमात्मा सुद्धा ताका सांगता तू कसनेची भिवची गरज ना कसने तुवें निष्कळंक जावंक उर आणि तुका कसनेच रितीनं त्रास जायनाशीची आपूण पळयता आणि कसनेय तुवें निश्चिंत रितीन उर तुवें दुःख पावं नाका आणि तुवें आज पासून कसन केल्लें आसा हें सर्व मिगेल प्रिती लागून तुका पावतलें आनीची तुवें कसनेच ताजे बद्दल काळजी करची आवश्यकत ना म्हूण सांगून परमात्मो स्वता मलमासाक अधिक मास म्हणून घेवन नामांकीत करून घेवन तुगेले कीर्ती प्रसरण हो नित्यही जागृत रुपारी घडतले म्हणून सांगून गरुड देवाक आज्ञा करून घेवन आनीची हें आपूण तुका अनुग्रह करता हाजेन तुगेले साक्षात्कार विशेष रितीन घडतले तुगेले मलमासांतू ना अधिक मासांतू कोणें व्रत उपाचरण करतकी ना व्रताचरण कोण करतकी तेगेले खंडीत उद्धार करचे कर्तव्य मिगेले आसा म्हणून सांगून परमात्मा ताका पुनरपी जावन आश्वासन दिवन तूं तुगेले स्थानाक भायर सर म्हणून सांगून परमात्मो ताका सांगता हें श्री कृष्ण विशेष रितीन धर्मरायाक उपदेशामृत करून घेवन खंयचे रितीन स्नान दान सत्कर्म कर का आनी कशे रितीन तुमी हें अधिक मास व्रताचरण कर का तदनिमित्तान तुमगेलें एक आयिल्लें तसलें प्रारब्ध निवृत्ती देता आनीची हें तुमी करून घेवन मुखार वयल तुमगेलें जीवन उद्धार घडता तुमगेले सर्व ही मनोकामना परिपूर्ण रितीन घडता खंयचे तुमी भीष्म द्रोणाले भयाच्यान थंय वत नाशिची तुमी आज पासून निपुंगेन बसल्या की ना तुमी अज्ञातवासांत आसाचे हे अज्ञातवासांत तुमकां आयिल्लो जालो सदवकाश तुमी श्रद्धेन भक्तीन परमात्मा वयर विश्वास दवरून घेवन तुमी तुमगेले सार्थकता भावा घडोवंक घेयाची म्हणून सांगून श्री कृष्ण धर्मरायाक उपदेशामृत करता आनीची नारायण मुनी नारदाक सांगता आसा हे काणी 3रे अध्यायो हांगा समाप्ती घडता तशीच द्रौपदीले 4थ्या अध्यायांत पूर्वजन्म वृत्तांत पळोवया कृष्ण धर्मरायाक मागशीचे काणी सांगत आसतना तुमगेले बायल जावन आशिल्लो जाल्यार पांचालीले पूर्वजन्म वृत्तांत आपूण सांगता हाजे निमित्तान पुणेची तुमकां कशे रितीन तुमी तिणें अधिक मासाक निंद केल्ली ना अधिक मासान तूं कशे रितीन तिका आचरण करता आशिल्लें कशे रितीन देलें हें सविस्तार वृत्तांत आपूण तुका सांगता म्हणून सांगून 4थे अध्यायो प्रारंभ करता परमात्मा सांगता तुगेले बायल पांचाले जावंक नाशिल्ले पयले जन्मान तूं मेधावी म्हणलें ब्राह्मणाले चली जावंक नाशिल्ली ती सुशोभित जावंक न्हू शुक्ल पक्षाचे चंद्रा प्रमाणे दिने दिने तिगेले कन्या जन्म वृद्धी देलो तदनिमित्तान एकली चली आशिल्ली देखून मस्त रितीन मोगान तिका लालन की पालन की विशेष रितीन केलें स्वर्गवास जावंक नाशिल्ल्या निमित्तान तागेले पालनेक खंयचे रितीन बापसून कमीपण केलें ना तशीच तीण सुदाची सह विशेष रितीन बापसूल निमित्तान कसलेय कालक्षेप करनाशिची सुखान आपणायलें
एक स्नेहिते बशी ना आपणाला एक बंधू बळगा बशी विशेष रीतीन आशिल्ली. तदनिमित्तान सकल शास्त्र पारायण केलें तिणें. मुखार वचून तिगेले एक मंगल कार्य करता म्हणलें एक सद्विचारो तेगेले बापसूक आशिल्लें. तिगेले सहसंगाती आशिल्ले लोकांक तांगेलें एक मंगल कार्य सर्व घडलें. हिगेले घडिल्लें ना, हिगेले कशे रितीन घडका म्हणलें प्रत्येक बापसूक चिंता उरता. आतां कशी पळया तुमकां बीची एक आपणाले एक मंगल कार्य जालें ना चेडूवालें मस्त रितीन आमी स्वता आसाची कशे रितीन घडका म्हणून आमकां शास्त्रकार सांगता ऋणानुबंधे पशुपत्नी सुत आलय म्हणून. ऋण आसा तर खंयच्या संदर्भार आमकां ते वस्तूचें ऋण आसा की त्याची आमगेलें लभ्य जाता. तशे निमित्तानाचे कसनेचे एक पूर्वापर आमगेलें जिवनांत तूं घडिल्लें आसलें अपराध उरो ना पूर्वापरांत तूं आमगेलें घडिल्लें आसलें कसनेच रितीन चूक मापेन आमी कसकी एक रितीन संदर्भार एक थोडो वेळ लागता. ना तर जाल्यार मस्त रितीन जातक मेळ घेना की जातकांत आशिल्लें तसलें एक दोश निमित्तान आमकां घडच्याक विलंब जाता. कसनय आसल्यार वरकीची प्रत्येक बापसूक आपणाले एक जावई सुशीलवंत गुणाढ्य गुणवंत मेळका म्हणल्याची उरता जाल्यार मस्त रितीन प्रयत्न करत उरता मेळना कसन करच्याक जायना अशें म्हणले निमित्तान मस्त विचारो तिगेले बापसूक घडता. आनी चिंतेची तेगे कारण म्हणून सांगता कोण मस्त रितीन चिंत करता की तो हांतलाक लागताची अशी आमी एक आडू भाशेन म्हणटाची. जाल्यार आपणाले एक योग्य जावंक नाशिल्लें जाल्यार चल्लीक आपणाक जावई मेळना ना चल्लीक घोव मेळना म्हणून अत्यंत दुखीत करता. मस्त रितीन व्याधीक कारणीभूत जाता. आनी तागेले मेधावी म्हणलें ब्राह्मणालें मरण घडता. मेधावी म्हणलें ब्राह्मणालें चल्ली जावंक नाशिल्लें जाल्यार पूर्व जन्मान तूं तिगेले द्रौपदीले काणी हे पूर्वजन्माचे मस्त रितीन गृहस्थ आश्रम जिवनाचे अंत्यकरण तिगेले घडता. तदनिमित्तान ताणें अंत्यक संदर्भारी आपणाले चल्ली की तर पुणीची ताणें परमात्माले एक सेवन उडगासू स्मरण केल्लें ताणें आपणाले चल्लीक योग्य वर मेळका ना आपणाक योग्य जावंक नाशिल्लो जालो जावंय मेळका ना आपणाले एक कुलाक अनुसरसूंक ताणें आचरण धर्माचरण करका म्हणलें एक तागेलें मनोभावना आशिल्ली. अंत्यक कालार वरकी ताणें परमात्मा उडगास केलो. तदनिमित्तान ताका विष्णुदूत येवंक येवन तागेले वैकुंठाक देह घेवन गेले. तागेले प्राण गेल्यारीची शरीर हांगा आसा आत्म मात्र घेवन गेले. कशें पळयाची ते देहाक संस्कार जावका ते देह प्रेत म्हणून घेता. पयले कालान सुद्दाची एक स्त्री लोकांक तांकां सांगिल्लें तसलें एक वेदाधिकाराचो धर्म आशिल्लो तांकां वेदाधिकार शिक्षणाची गुरुकुल पद्दती आशिल्ली. तांकां बीची नित्य स्नान संध्यावंदन वरकी तांकां आशिल्लें. जाल्यार कालक्रमेण हें कलियुगांत तो निषेध म्हणून सांगिल्लें आसा. जाल्यार सुद्दां आमी नाममुद्रा धारण करका म्हणलें आचरणा पद्दती आमकां अजून पर्यंत लोकारुडींत आसा. ಕೆಲವೊಂದು संदर्भारी लुप्त जाल्ले आसा ಕೆಲವೊಂದು संदर्भारी करताची करची तशी मस्त रितीन कमी आसाची. जाल्यार परमात्मालें ऊर्ध्वपुंड्र धारण केल्यार आमगेलें सर्व ही कश्ट दुरीकृत जाता म्हणून सांगून परमात्मा आमकां सांगता. तस जाल्यार पवित्र तमा ऊर्ध्वपुंड्र धारण करका के हे अंत्यकालाचेर तेगेले देहाक सुद्दां एक संस्कार जावंक आशिल्लो. पयले कालान तिका चल्ल नाशिल्लो देखून चल्लिनाची योग्य रितीन बापसूले संस्कार करका म्हणले उद्देशान तिका अत्यंत रोधना जाता. मस्त रितीन बापसू आपणाक सोडून गेलो. बापसूक एक मन आशिल्लें आपणाक एक लग्न करका मंगल कार्य करका आपणाक पळोवका म्हणून तिका मस्त मन आशिल्लें जाल्यार जालें ना. ऋषी तांगेले आप्त इश्ट बंधुवर्ग तांकां योग्य रितीन सहकार करताची आनीकची दुख्ख करून प्रयोजन ना. ते प्रेताक हे संस्काराच्यान विशेष रितीन संसाराच्यान मुक्ती घडका ताका म्हणलें अंत्येष्टी विधिविधान श्रद्धापूर्वक जेन्ना तागेलें अंत्यकर्म आचरण करका म्हणून सांगून ऋषी पुत्रीक सांगताची. ती तशीची कितलेय बीची रोधन आसल्या बी संयम रितीन आपणाले बापसूले अंत्येष्टीचे अंत्यकर्माचे आचरण ती श्रद्धेन भक्तीन शुद्ध अंतकरणपूर्वक जावंक घेवन करता. तदनिमित्तान पुनः तागेले उत्तर क्रिया करून दुख्खांत आसतना दैवयोग म्हणले तशीची तेच संदर्भारी एक दुर्वास मुनीले प्रवेश घडता. दुर्वास मुनी तेच संदर्भारी येता आसतना दुर्वास मुनी सांगता आनी जी तुगेलो बापूस मुगेलो अत्यंत प्रितीपात्र जावन आशिल्लो तसलो मित्र आशिल्लो आनी आपणाक मस्त रितीन ताणें पाविल्लो आशिल्लो आनी तुका एक समाधान करत आसा तुगेले बापसून गेल्ले आसा. कशें की म्हळ्यार आमी बापसूले एक सख आसल्यार बी ताका आमी पितृभावान पळोवका की तशी
मेधावी म्हणले ऋषील पुत्रीनं ताका पितृभावानं विशेष रितीन तागेले सत्कार करून घेनो तो तागेले आश्रमांत आयिल्ले आसा कसनेच रितीन अंत्यकरण करून घेवन तागेले बापसुले एक समाधान सांगता म्हणले उद्देशान आमी कशी एक वैकुंठ समाराधनेक गेलील तसले आत्माक सद्गती पावका ताका बी एक वैकुंठ लोक प्राप्त जावका ते उद्देशान आमी वचून आमगेले तसले एक पवित्र परमात्माले उडगास करून घेनो परमात्माले साक्षीभूत जावन ताका आमी पुण्य की आमगेले एक तागेले नामस तागेले गेलील तसले आत्माचे एक उडगास करून घेवन ताका कृतज्ञता भावानं ताका अंत्यलोकाक धाण दिवचे तसलो एक कार्यक्रमाक आमी वैकुंठ समाराधन म्हणून सांगताची तसले एक पवित्रतम जावंगेन एक सत्कार करून घेनो आमी आईल तसल संदर्भार सुद्दाची तिणें एक ऋषीपुत्रीन दुर्वास मुनीले एक सत्कार की एक आदरातिथ्य विशेष रितीन अर्घ्य पाद्य दिवंक घेवन ताका सत्कार केले होची संदर्भ रुक्मिणीक सांगिल्ले आसा पळयाची आपूण वचका संदर्भार आपण एका मस्त्रितीन उदक पिवका म्हणून दिसलें तेन्ना उदक पिवचें आसतना उदक नाशिल्लें भुमीच्यान गंगे दिवंक घेवन आपणालें उदक दिलें हें ऋषीपुत्रीन कशे रितीन आराधन केलें परमात्मालें हें कळटा जाल्यार सुद्दाची आपणाक एक संदर्भारी दुर्वास मुनी आपणाले आयिल्लो ते संदर्भारी ताका मस्त्रितीन पिवच्याक उदक दिवका म्हणून एक संदर्भारी आपणाक पिवका म्हण विशयाक जावंक आयिल्ले निमित्तान कशे रितीन तिणें उदक दिल्ले निमित्तान आपणाक ताणें शाप दिलो की तुका पत्नी वियोग जावो तुगेल्या म्हणून घेवन शपन दिली तसलें एक शापोद्गीत शाप दिवचे तसलें प्रादुर्भाव आशिल्लो तसलो मुनी तागेल्या आश्रमाक आयिल्ले निमित्तान ते ब्राह्मण कन्येन स्वता दुख्ख सोणू ऋषीले चरणारविंदाक नमतमस्तक जावंक घेनो तिगेले पादीपूज्य करून घेनो तांकां आराधना केली पळयाचे तसले दुर्वास मुनी तूं केले निमित्तान तुगेले कुल बापसुले उद्धार देता तूं तांतू कसनेची संशय ना मेधाविले तपोबलान तूं सुदाची तुगेले जन्म दिलो ते कैलासान तूं वचस्तना तुगेले एक धर्म पळोवंक घेवन संतोष जाला आपणाक आनी आपूण आतां बद्रीनारायण आयलें दर्शनाक वता तशीची तुगेलो वता आसतना तुगेले एक आदरातिथ्य घेवंक घेनो तुका योग्य देवंक घेवन संस्कार दिवका ना तुका अनुग्रह करका म्हणले उद्देशान आपूण आयलो एक संदर्भारी आमकां घरा कडेन कोणकी एक मृत्यू घडील उरता ते मृत्यू घडील तेन्ना आमी कशे रितीन समाधान करून घेता की ना आमकां आमगेले आप्त इश्ट बंधू वर्ग येवंक घेवन कशे रितीन आमकां संताप सूचन करता की ते उद्देशान दुर्वास मुनी तेगेलो घरांत आयलो आपणाले एक मित्राले घर मित्र भायर सोडून गेलो मित्राले कचल्ली आसा ताका समाधान करका बापूस ना म्हळें सुद्दां तुवें निष्कळंकान उरका नातर तरी निश्चिंतेन तूं उरका म्हणलें सावधान चित्तान ताका समाधान करता पळया कसन तेगेलें एक मन आपणाले एक मित्राले घरांत येवंक घेवन तागे पुत्रीक सांत्वन करता आसलें सुयोग ताका प्राप्त जालो तद्निमित्तान दुर्वास मुनीले आशिर्वादू ते ब्राह्मण कन्येक ना म्हणलें मेधावी म्हणलें ऋषील चल्लीक कशी पात्र जाली पळया कसनेक संदर्भ उरल्यार बीची आमी अतिथी सत्कार करच्याक केन्नाची मागशी मुखार करच्या ना म्हणलें आमकां दृश्टांत ती मेधावी म्हणलें ब्राह्मणाले चल्ली आमकां दाखोवन दिता कसोनो एक संदर्भ उरल्यार बीची आमी घरा कडेन आयिल्ले तसले व्यक्त्यांक ना घरा कडेन आयिल्ले तसले एक कोण आदरातिथ्य सत्कार करची कशे रितीन करका म्हणलें तीण केलेली आमकां साक्षीभूत जावंक आसा कसने उरो हे एक संदर्भारी आमी परमात्माले अंतर्गत जावंक घेवन अधिक मास महात्म्येन तूं आयिल्लो तसलो सविस्तार वृत्त आमी आज पासून आयकल्लें आसा हाकाची एक समजावंक घेवन एक काणी पळोवया त्रैलोक्यनाथ जावंक नाशिल्लो तसलो आमगेले सर्व ही कर्म दात जावंक नाशिल्लो तसलो परमात्माले शुद्ध अंतःकरण पूर्वक जावंक घेवन आमकां परमात्मा कशे रितीन अनुग्रह करता कशे रितीन परमात्माले लिला विनोद आमी प्रत्येक संदर्भार पळयले आसा जाल्यार सुद्दाची परमात्माले अनुग्रहा निमित्त आमगेले सर्व ही कार्य घडता म्हणच्याक एक सान काणी सांगता पळयाची एक गांवांत तूं एक राजा आशिल्लो अत्यंत शुद्ध मनोभावान आपणाले सत्प्रजा पालन विशेष रितीन करता आशिल्लो जाल्यार एक संदर्भार तागेले एक राज्याचे राज्यभारांत तूं एक आशिल्लो तसलो एक रैतापी एक ब्राह्मणू
ना तर जाल्यार अत्यंत गरीब मनुष्य ते एक संदर्भार आशिल्लो तो तागेलें जीवन कसं की मरे आपणालें कृषी एक येतर जीवन कृषी करून न्हू थंय दिलें तसलें एक धवस धान्य विकून काडचें त्याची एक संदर्भार ताणें फलाचें झाड घाल्ली एप्पलाची तें झाड मस्त रितीन ताणें घाल्लें जाल्यार अदृश्टवशात एक ते झाडाक फल दिल्लें पळयाची तेन्ना कालान तूं कशी एक राजाक आपणालें दिलें तसलें कृषी भुमीन तूं कसलें एक उत्पन्न दिल्यार ते राजाक व्हरून पावत तसलो धर्म ते सत्प्रजेक करक आशिल्लें तशीच एक संदर्भार आनीकची अत्यंत श्रीमंत कृषीक आनीक आशिल्लो ताण सुद्दाची तागेलें एक कृषीयेतर उत्पन्नान तूं मस्त रितीन पुष्प फल ताणें झाड घाल्ली तातूं संपत भरीत जावंक न्हू सर्व ही तागेलें फल समृद्ध रितीन जाल्लें जाल्यार हो एक असायक जावं नाशिल्लो तसलो एकची फल तागेलें उत्पन्न दिलें अदृश्टवशात म्हणका की दुरादृश्ट म्हणका की गोतना जाल्यार पळयाची परमात्मालें उडगां आसूं ना परमात्मालें भार तागे वयर कशी आसा ना ताणें परमात्मा वयर दवरिल्लें तसलें विश्वासू ताका खंयचे रितीन आत्मोद्धार करचे की तर पावयता म्हूण पळयाची तशीच ताणें आपणालें एक फल आशिल्लें ताण खावीत आशिल्लें ना ताण तागे घरा कडेन कुटुंब निर्वहण एक व्हरीत आशिल्लें जाल्यार ताणें तो रितीन ताणें विचार करनाशिची हो अत्यंत परमात्मालें अनुग्रहा निमित्तानची हें एक झाडाक आपणालें इतले रितीन भुमीन रोविल्लें तसलें मस्त रितीन आपूण झाड रोवलें तातूंत एक फल हें दिलें म्हळ्यार हाका परमात्मालें विशेष अनुग्रहाची कारण आनी हें खावच्याक योग्य आशिल्लो व्यक्ती म्हळ्यार आपणालो राजाची म्हणून तो मनांत लेखता आनी जी तुरंत वचूंक न्हू हें राजाक आपणालें आस्थानाक वचूंक न्हू विनंती करता आनी आपूण तुका भेटचे कितें आयिल्लें आसा आनी आपणालें विशेश रितीन हें फल घडिल्लें आसा तद निमित्तान तुवें हें फल स्विकार करका आनी हाजीन आपणाक तुवें अनुग्रह करका आनी हें फल तुवें स्विकार करका म्हणूनची हें आयलां कित्याक की म्हळ्यार इतल्या झाडान तूं आपणाक एक फल दिल्लें आनी जे हें फल तुकाची योग्य दिवच्याक म्हाका तुची दिसलो विंगड कोणी दिसिल्लो ना म्हणून राजाक सांगता राजा आश्चर्यचकीत जाता आनी तुवें स्विकार करीत आशिल्लें म्हाका कसल्याक तुवें हाण दिलें म्हणटा तेन्ना तो कृषीक सांगता अत्यंत दुर्लभ आशिल्लो कृषीक ना आपणाक खावच्याक मस्त रितीन अनुग्रह आसा जाल्यार हें विशेश फल कसल्याक की म्हळ्यार इतले झाडाक रोविल्याक एक फल दिल्लें आसा आनी आपणालो देव म्हळ्यार तुजी जी राजाची आनी हें खावच्याक तुजी शक्त आसा तशें दुखूनच आपूण हो तुका फल दिता आनी हें विशेष फल आसा तुवें खावका म्हणून न्हू राजाक सांगता एक पंत राजा आश्चर्यचकीत जाता जाल्यार बी समाधान चित्तान सावधान रितीन हो आपणाक तागेलें एक परिस्थितीन वरकीची आपणाल कितें तरी ताणें एक फल हाडलें ना आपणाक एक समाधान करचें कितें तरी आपण्या वयर दवरलो तसलो विश्वासा निमित्तान आपणाक तें फल हाडलें आनी हें फल आपूण स्विकार करता जाल्यार ताका कसलें तरी एक योग्य आपूण ताका दान करका ना जाल्यार ताका एक योग्य रितीन सत्कार करका म्हणून मनांत लेखता कितले म्हळ्यार राजाक अधिकार ना तागेले राजाधिकार आसल्यार सुद्दाची ताका कसलेंच दिवका तर जाल्यार तागेले एक मंत्रीमंडळाचे आदनिकी ना मंत्रीमंडळान तूं चर्चा करूंक न्हू ताका दिवका म्हणून ताका दिसलें त्या संदर्भार ताणें सविस्तार आपणालें मंत्रीमंडळाक सांगलें आनी जी आज्ञा केली हाका कसलेंय तरी तुमी विशेष ताका अनुग्रह करका म्हणून तागेले मंत्रीमंडळान तूं ताका राजाक विनंती दिली त्या विनंती प्रमाणे राजान ताका एक बहुमौल्य आशिल्लो तसलें एक घोडो त्या घोड्यार ताका योग्य रितीन धन कनक आभरण वैढूर्य संपत्त दिवंक न्हू राजान ताका सत्कार केलो आनी ताका सांगलें तुगेलें हें कश्ट कार्पण्य दुरीकृत जावो परमात्माले अनुग्रह तुगे वयर सदावकाश देंवन उरो आनी परमात्मा वयर विश्वास अशी रितीन दवर म्हूण सांगून राजा तें बड म्हणलें एक कृषिकाक दुर्लभ आशिल्लो तसले कृषिकाक अनुग्रह करता तशीच थंयची तागेलें येवचे तसले वस्तुस्थिती पळोवंक न्हू तागे वयर जळचे आशिल्लो तसलो अत्यंत धनीक कृषिकू कसो करता की म्हळ्यार आनी जे हें कसं न्ही हें कसल्याक तूं इतलो तुजी संपत्त घेवन आयला आनी इतलो बहुमौल्य आशिल्लो तसलो घोडो कसल्याक तूं घेवन आयला म्हूण सांगता तेन्ना तो
दुर्लभ आशिल्ल कृशीक सांगता आपणाक आपणाले आसतना तूं आशिल्लो जाल्यार राजाक योग्य रितीन आपूण कसं न्ही दिवं का म्हणलें की तर आपणाक मनान दिसलें आपणाले कृशीक भुमीन तूं एक उत्पन्न दिल्लें परमात्माले अनुग्रहान एक आपूण एप्पल राजाक व्हरून दिलें तद निमित्तान राजान आपणाक इतलोटोची सत्कार केलो म्हणून न्हू सांगता हाका बेगीन पोटान जळच्या सूर जालें पळयाची एक एप्पलाक ताणें राजान इतले तरेन दिवं का तर जाल्यार म्हगेल्यागी सहस्रादी सहस्र फल आपणाल्या कृशी भुमींत दिल्या आनी हांव ते तरेन व्हरून दिल्या रे राजा खंयचे रितीन आपणाक सत्कार करतलो कितले बहुमौल्य आशिल्ले तसले घोड दितलो कितलो धनकनका दितलो म्हणून सांगून एक पंत मनान तूं चिंताक्रांत जावन विचार करत रावता मनान तूं दुरासे घडता आनीची हो राजाक संतुश्ट करणी करका म्हूण सांगून परतून आपणाले सर्व कामांच्या सांगून आपणाले कृशी भुमीन दिले तसले सर्व आभरण समेत जावंक न्हू कृशी भुमीन जेल्लील तसले सर्व वस्तू भेट घेवंक न्हू राजा लागीं वता आनी आपणाक मस्त खुशी जाता आसा तुका आपणाले कृशी भुमींत जालें जाल्यार सर्व ही उत्पन्न तुका दिवं का म्हणून घेवन आपूण आयला आनी हें तुवें स्विकार कर का म्हणून घेवन राजाक सांगता हडना कसो घेवला एप्पल घेवन आयला म्हणून सांगता राजाक संतोश जाता हडना तूं बी एक आपण्या वयर विश्वास दवरले आसा आनीची तुवें प्रितीन दिलेली स्विकार करता म्हणून राजा स्विकार करता ते संदर्भार राजा हागेले वेशभूषण पळयत की हो अत्यंत सुशोभित जावन कृशीक धनाढ्य जावन आसा हातान तो मुद्दी भांगर तागेल्यागे आसा आनी हाका भांगराची आवश्यकता ना वस्त्राची आवश्यकता ना येवका तर जाल्यार मस्त एप्पलाचे बॉक्स घेवन आयल्याची म्हणले नंतर हागेल्यागी घोड बी आसाची हागेले सेवक बी आसाची आनी हाका जिवनाक कसले रितीन कमी पडना जाल्यार हाका कमीपण आशिल्लो जाल्यार कसो नासा म्हणून विचार करताची राजा चिंताक्रांत जाता तेन्ना ताका एक संदर्भार दिसता की म्हळ्यार आपणाक एक गरीब कृशिकान हाड दिलें जाल्यार एक फल दिसता ताका हें कसं की म्हळ्यार बहुमूल्य जावन आसा आनी ताणें आपण्या वयर दवरिल्लो विश्वासान आपणाक ताणें हाड दिल्लें आसा राजा अशी विचार करता आनी हाका हेची योग्य आसा आनी हें तर दिल्यार हो संतुश्ट जातलो म्हणून घेवन विचार करून घेवन आपणाले सेवकाक सांगून तें पयलेचे गरीब कृशिकान दिलेले तसले फल हाडूच्याक आज्ञा करता ते आज्ञा निमित्तान तांणी ते कृशीक हाड घेवन ते फल राजा लेद्रा दवरताच तेन्ना श्रीमंत कृशिकाक राजा सांगता तुगेल्यागी धनकनकादी सकल सौभाग्य परमात्मान दिलेलें आसा तुगेल्यागी सेवक करता जाल्यार सेवक तुगेल्यागे आसाची तुगेले सामान व्हांवच्याक अश्व तुगेल्याक आसाची तुगेल्यागी सर्व ही उत्पन्न आसा तूं तुगेले कृशी भुमींत दिल्लें तसलें उत्पन्न आपणाक तूं स्विकार केलें आसा तुगेल्या दिवच्याक आपणाक कसलेंच समान जावंक घेवन कसलेंय ना जाल्यार एक वस्तू म्हगेल्याक आसा गरीब ब्राह्मणान दिल्लें ना गरीब ब्राह्मण कृशिकान दिल्लें तसलें एक वस्त आसा हें अत्यमूल्य आसा हाका कसलेय रितीन वॅल्यू बांदच्याक जायना आनी हें तुवें स्विकार कर का म्हणून दिता ताका अत्यंत आश्चर्य क्रुद्ध कोप येता जाल्यार राजा लेद्रा दाखोवन घेवच्याक जायना मस्त रितीन दुख्खा भाव रितीन जाता पळयाची अति आस केल्यार कशे रितीन जाता म्हणलें एक वस्तुस्थिती हें आमकां काणयेच्यान कळटा परतून घेवन ते ब्राह्मणा कडेन कृशीक ब्राह्मणा कडेन येता आनीची चूक मागता आपणाले अहंकार भावनेन आपूण तुगेलकिंताची आनिकाची योग्य म्हणून वचून घेवं का म्हणलें एक दुर्बुद्धीन आपणाक आशिल्लें जाल्यार सर्व ही उत्पन्न राजाश्रयान व्हरून दिलें राजान आपणाक तूं दिल्लें तसलें एक भावनात्मक संबंद उरलो तसलें एक वस्तू आपणाक भेट दिल्यो हाची अर्थ कसो की म्हळ्यार कसले रितीन आमी विचार कशी करनाशिची सुद्दांची आमकां सौभाग्य प्राप्त जाता की आमी विचार करून घेवन परमात्माला मागल्यार परमात्मो आमकां कशे रितीन अनुग्रह करता म्हणलें हाका हें साक्षीभूत जावन आसा ते कृशीक ब्राह्मणान बडप ब्राह्मणान परमात्मा वयर विश्वास दवरून घेवन आपणाक आयिल्लो तसलो हो वस्तू हें परमात्माकची पावका परमात्माला अंतर्गत जावन आशिल्लो तसलो हें राजाक पावका म्हणलें सदुद्देशान ताणें भावनेन दिलें ते राजाला कसलेय अपेक्षा करनाशिची ताणें तो फल दिलें
ताका राजान कशे रितीन सत्कार केलो, राजान कशे रितीन तागेलें आदरातिथ्य केलें, राजान कशे रितीन ताका सन्मान केलो आमी पळयलें. त्याची जी अहंकारान ताण दिलेली वस्तूक राजान कितले रितीन भेट दिल्लें म्हणलें, दुर्बुद्धीन धनीक जावन आशिल्लो जाल्यार कृशिकान आपणालें सर्व ही फल राजाक अर्पण केली. राजान ताका अमूल्य जावन आशिल्लें तसलें ताणें दिलेलें तसलें फल ताका दिलें. म्हळ्यार हाजी वस्तुस्थिती कशी की म्हळ्यार आमी खसनेची परमात्माक विचारचे ना की परमात्मा वयर भक्ती दवरका की दिलेले तसले वस्तून आमी तृप्तीकरण पावका की कसनेची अति आशा करच्याक वचचे ना की आनी दुर्बुद्धी आमी सोडून घेनो परमात्माले तसले शुद्ध अंतकरण निष्कळंक जावन आशिल्ले तसले परमात्माले रूप लावण्य चिंतन करूंक घेनो परमात्माले अनुग्रह पात्र कशे रितीन जावका म्हणलें विचारान आमी पावका की तदनिमित्तान परमात्मा आमकां योग्य रितीन अनुग्रह करता. ते आमगेलें सौभाग्य म्हणून म्हणूंक येवका. कित्याक की म्हळ्यार स्वता परमात्मान मुखोद्गीत जावंक न्हू आमकां परत परत जावंक न्हू सेव कराची, कीर्तन कराची, आपणालें नामस्मरण कराची. नामस्मरण केले निमित्तान तुमगेलें सकल दौर्भाग्य निवृत्ती करूंक न्हू सुख सौभाग्य प्राप्ती जाता म्हणून परमात्मान प्रत्येक संदर्भार आमकां तागेले उपदेशामृतांतू तागेले लिला विनोदांत आमकां ताणें सांगिल्लें आसा. अशी पळोवच्या गेल्यार रामावतारांतू रामान सुद्दाची एक मनुष्य साधारण मनुष्य रुपार येवंक न्हू जन्मा घेवंक न्हू स्वता ताणें पितृवाक्य परिपालने लागून वनवासाक वचून 14 वर्ष वनवास करून घेवन आयलो. पट्टार बसका जाल्यार सुद्दाची पितृवाक्य परिपालने लागून सुद्दाची ताणें कशे रितीन केलें आपणाले आवोसो कितलेय क्रूरी उरल्यार सुद्दाची तिका कसनेच रितीन दुखापात करनाची तिका सुद्दाची ताणें योग्य रितीन सत्कार करून घेवन तिगेले आराधन केली. तिगेले निमित्तान पुणेची हांवें वनवासाक वचच्याक कारणीभूत जालो तद निमित्तान लोककल्याण जालें म्हूण सांगून तिका ताणें प्रथम जावन गौरव केलें. पळया कशे रितीन परमात्मालें एक सृश्टी वैचित्य कशे रितीन ताणें असुर संहार कशे रितीन केलें तागेले एक लिलामय विनोद ताणें कशे रितीन आमकां दाखयल्ले आसा. परत परत आमी परमात्माक सेव करका परमात्माले अनुग्रह घेवका म्हणलें की तरी कशे रितीन मलमासाक ताका आयिल्लें तसलें दौर्भाग्याक नालाक ताका लोक कशे रितीन निंदा एक करत आशिल्ले तदनिमित्तान आतां एक रोधीत जावंक न्हू भावोद्गीत जावंक न्हू परमात्माले भक्ती पावका परमात्माले अंतःकरण रितीन आपणेन विशेष अनुग्रहाक पात्र जावका म्हणलें की तरी परमात्माले चरणार विंदांत वचून भक्ती केले निमित्तान आमकां हो मलमासो नाजाल्यार अधिक मासो जन्माक आयिल्ले निमित्तान आमकां आराधन करच्याक पावलें. परमात्माक ताणें रोधन करना तर जाल्यार आमकां अधिक मासाचें आचरण करच्याक मेळना. आमी आज पसूनच अधिक मासाक निंदा असूय हे भावनेन पळयता उरतशिल्ले तदनिमित्तान अधिक मास व्रताचरण करच्याक आमकां परमात्मान निमित्तान सदवकाश मेळ्ळो. परमात्मुची स्वता ताका नामाभिमानी देवता जावंक न्हू आमी किंचित सुद्दां दान की धर्म की ब्राह्मण सेवकी गोसेवकी ना परमात्माले नित्य ही उपासन केले निमित्तान आमकां परमात्मो अनंत जावंक नाशिल्लो असलो फल दिवच्याक शक्यता रूप परमात्मा आमकां दिता म्हणलें सांदर्भिक जावंक परमात्मान कशे रितीन तागेले लिलामय विनोदांतू परमात्मान अर्थगर्भित जावंक आमकां सांगिल्लें आसा. हेची अधिक मासाचे 4 अध्याय समाप्ती जाता आनीची आमी फाल्यां दिसाक 5वे अध्याय पळोवया. कशी एक ऋषीले आज्ञा घेवंक न्हू दुर्वास मुनीले तिणें अधिक मास व्रताचरण करका म्हणल्यार कशे रितीन तिणें निंद केली ना अधिक मासान तूं कशे रितीन दान धान धर्म कशे रितीन करका म्हणून तिका सांगिल्लें कशे रितीन फल मेळटा म्हणून मेधावी म्हणलें ब्राह्मण कुमारीक सांगिल्लें आसल्यार बेची तिणें खंयचे रितीन तें कार्य करच्याक पाविल्लें ना. आमी ते सर्व ही 5व्या अध्यायान पळयत आसाची. द्रौपदीले पुर्वजन्म वृत्तांताची दुर्वास मुनी सांगत आसा ब्राह्मण कुमारी जावन आशिल्ले तिगेले अत्यंत कश्ट तापत्रे तिका पात्र जाल्या बेची घरा कडेन आयिल्ले तसले दुर्वास मुनीक योग्य रितीन दान मान सत्कार करून घेवन अर्घपाद्यादी उपचार दिवंक घेवन तागेले विशेष अनुग्रहाक पात्र जाता. तेन्ना ताका बी सांगता आनी जी मुखा वयले 2 म्हयन्यांतू अधिक मास येवचे आसा हे अधिक मासान तूं विशेष रितीन स्नान दान करून घेवन तूं अनंत्य पुण्य लभन करून घेवच्याक तुवें प्राप्ती जावची तरी परमात्माल उपासन कर. हाजे निमित्तान तुगेले सर्व पाप संचय नाशीकृत जावंक घेवन परमात्माले अतुल्य अनुग्रह तुका पात्र जाता आनी हेचीच आपूण तुका आशिर्वाद रुपार दिता आनी तुगेले सर्व ही मनाचे इच्छा परिपूर्ण रितीन जाता म्हूण सांगता. दुर्वासान सांगिल्लें जाल्यार उतराक ब्राह्मण कुमारी अशी सांगता दैव इच्छकी कुतना
हे मलमास कसं बदल तुम्ही सांगता असाची मलमास म्हळ्यार अत्यंत एक दुष्ट मास होतो ते मासांत कसं नाहीच रीतीने आराधना करण्याची ते मासाक तुच्छ रीतीनं लोक निंद करत असत तसल मासांत तुम्ही म्हाका उपासन कर का म्हणून सांगत असावे ते मासांत हांव कर कावे खंयचे रीतीन कर का कसं रीतीन इतले चैत्र आदी मासांत तूं कसं एक कार्तिक मासांत फल सांगलें मार्गशीर्ष मासांत कसं सांगलें आसा माघ मासांत कसं एक पुण्य सांगिल्लें आसा तसल पुण्य अनंत आसतना आपूण हे मासाचें व्रताचरण करकावें हें केल्ले निमित्तान कसन फल मेळटा देवान ते मासान तूं आराधन केल्यार कसन फल सांगिल्लें की म्हणून ती अत्यंत गंभीरान दुर्वास मुनीक अपमान करता जाल्यार हेजी एक संदर्भ आरी दुर्वास मुनी शापग्रस्त दिवची तसलो शाप बलो दिवची तसलो तपो निग्रह जावंक आसा जाल्यार वर की ताणें समाधान चित्तान सावधान चित्तान आपणेलें मेधावी म्हणलें ब्राह्मण आपणेलो अत्यंत प्रियतम मित्र जावंक नाशिल्लो बापूस अंतरला जाल्यार बीची तिका समाधान चित्तान सांगता आसा तुगेले विधी लिखीत कसं नाही करचें जायना जाल्यार तुगेलें एक अप्रबुद्धीन तुवें दौर्भाग्यान तुवें कसन सांगलें गुतना आवसू बापूस ना म्हणलें एक दुख्खांत आसल्यार वरकीची शपथ दिल्यार तुका हांवें शाप दिल्यार हें सहन करचें तुगेल्याक देंवचें ना जाल्यार हें फल तुका खंडीत निंद केलेलें मेळूं मेळटा हाजी तुवें अनुभव घेवचो पडटलोची म्हूण सांगून दुर्वास मुनी तिका सावधान चित्तान समाधान रितीन अधिक मासाचे निंद केले निमित्तान तुका प्रायश्चित भोगचें पडटलें म्हूण सांगता ते संदर्भार आपणाक तुवें उद्धार कर का आपणाक योग्य रितीन अनुग्रह कर का म्हूण सांगून पुनः जावंक न्हू दुर्वास मुनी कडेन ब्राह्मण कन्या विनंती करता तेन्ना हे जन्मान तुवें कसन कश्ट भोगचें आसा तें भोगूनूच तिरुवो का तें कसनय करचें जायना आनी तुगेलें आपणाक वच्चाक विलंब जाता आनी तुवें हें कश्ट भोगूनूच देतलें तुगेलें कल्याण जातलें म्हूण सांगता आनीची तिका मस्त रितीन दुख्ख जाता पुरुषोत्तमाक निंद केले निमित्तान परमात्माले ईश्वराले पुजा भजन करता कठोर जावंक नाशिल्लें जाल्यार तप करच्याक प्रारंभ करता ते तपान इंद्रादी देवतेक सुद्दाची एक भयभीती घडता इंद्राले स्वभाव तशी कोणीची श्रद्धेन भक्तीन एक जप की तप की आराधन करता की त्या संदर्भार ताका भयभीती सूर जाता म्हणजे आपणाली इंद्र पदवी खंय तरी हो घेतल की कोणी ना ही कसं आपणाक आपणाली पदवी संचकारक जावंक नासकी कितें अशें म्हणून भयभीत घडता जाल्यार सुद्दाची परमात्मा ताका उमारमण जावंक प्रत्यक्षीकरण देता तूं भिवचें नाका आनी आज्ञा दिता आसा पूण तुका कसन वर जाव का म्हूण सांगून विचार म्हूण सांगून मेधावी म्हणलें ब्राह्मण कन्येक परमात्मा पार्वतीपती उमा महेश्वर तिका विचारता त्या संदर्भार ती आपणाक वर दी म्हणून 5 पंथ उल्लेख करता परमात्मा तुवें विचारील तसलें भक्तीक तुवें विचारील तसलें वर तुका आपूण 5 पंथ दिता आनी 5 वर तुका दिता म्हूण सांगता वर म्हळ्यार तिका अनुरूप जावंक नाशिल्लो तसलो घोव तिका अनुग्रह करता हाज निमित्तान तुका 5 तूं विचारील तसलें पती तुका मेळटलें हें आपणालें आशिर्वाद म्हूण सांगून परमात्मा सांगता एक पंत ब्राह्मण कन्येक अत्यंत गदगदीत जाता विचलीत जाता आनी हांव कसन विचारलें परमात्मान कसन अनुग्रह केलें म्हणटा तेन्ना परमात्मा सांगता तुवें आपणे कडेन अनुरूप जावंक नाशिल्लें जाल्यार वर दी म्हूण 5 पंथ म्हळें वर म्हळ्यार तुका 5 लग्न जेवता तसलें हें योग आसा म्हूण सांगता तेन्ना तिका आपणाले पुरुज कसन एक अधिक मासाचें निंद केल्लें हें फलाच्या निमित्तान तुका हो दोशकारक जावंक नायिल्लें आसा कडेन आपणाले पतिव्रता कसन एक त्रास नावे म्हूण विचारता तेन्ना म्हणटा तूं 5 लोकांक लग्न जाल्यार बीजी तूं अत्यंत पवित्रतम जावंक नाशिल्लो जाल्यार पतिव्रता स्त्री म्हणून घेता ताजे बद्दल तूं निश्चिंत उर आनी तुगेलें हें जन्माचें कसन एक प्रारब्ध आसा तें कोर्णूची सिद्धची अशे निमित्तान हें जन्मांत न्हय मुखा वयल्या जन्मांत तुका 5 अनुरूप जावंक नाशिल्लो जाल्यार पतिव्रता पुरुश तुका मेळटलें तद निमित्तान तुगेलें अधिक मासाचें आराधन तूं आत्वरकी कर तद निमित्तान तुगेलें परमात्मालें पूजन केले निमित्तान तुगेलें खंडीत तुगेलें दुख्ख तापत्रय निवृत्ती देता म्हणून न्हू परमात्मा ताका पार्वतीपती परमेश्वर तिका अनुग्रह करता तशीच अंतर्धान जाता तिका मस्त रितीन दुख्खा भोर घेवन येता आनी आपूण केलेलें तसलें
हे एक अधिक मासाचे निंदा निमित्त आपण कसन फल येईल असा ते आपण मिळतलेची आणि आपल्याला देहत्याग कोरगेनो आपण परमात्माले अतुल्य पूजा आराधन की परमात्माले सायुज्य पात्र देवच कितरे पुनरपि जाऊंगेनो परमात्माले अनुग्रह पात्र देवच कितरे राखतुरता मुकावैले जन्मांतु दुःखाग्निंतु विशेष स्थितीनं हे कोरगेनो द्रुपद राजाले यज्ञांतु मूर्ती जाऊंगेनो एक पुनर्जन्म घेऊन तुम गेले बाईल जल्ल्यासा म्हणून सांगून साक्षात श्रीकृष्ण परमात्मो पांडवांक सांगता शंकरालय आज्ञा निमित्त तुम्ही आज तका पांच अनुरूप जाऊन पती मिळल्यासा तिची आपण एक पूज करत असा अशा निमित्तानं आपण मस्त रीतीनं संतोषानं असा ती सुद्धा आपण एक घळी सुद्धा सोडून घेऊन उरील ना अशा निमित्तानं पूर्वजन्मांतो अधिक मासांतो तिने केलेलं तसले निंदादायक जाऊन शिल्ल तसले वस्तुस्थिती का तगेले पापजन्म तिने संचय करून घेणो पुनर्जन्मांतो तिने अधिक मासांतो योग्य आचरण कर का म्हणले उद्देशानं हे तुमका आपण सांगत असा आता इले अधिक मासांतो योग्य रीतीन तुम्ही सर्व लोक द्रौपदी समेत जाऊन घेणो स्नान दान व्रत नियम करून घेणो परमात्मा वैरे श्रद्धे दवर घेणो भक्तीन तुम्ही आचरण केले तुम गेल तसले सर्व ही कष्ट तापत्रे परमात्मा धुलीकृत करता म्हणून घेणो श्रीकृष्ण परमात्मा धर्मरायाक सांगता सांगून आपण मस्त वेळ दिलो तुमका सांगत असा आणि आपण एक द्वारके वच्चाक आज्ञे कर म्हणून सांगून धर्मरायाक कृष्ण सांगता पांडवान सांगेल तसले विनंती का मस्त रीतीन पांडवांक दुःख भोर घेऊन येता कित्याक म्हळ्यार पांडवाले आणि कृष्णाले अविनाभाव संबंध एक प्रेम उरो प्रीती उरो परमात्मा वैर तांणी दवरील तसले चरणा वैर विश्वासो तांकां आज पुसून घेनो परमात्मान राबयले आसा तांगेले कीर्ती जगत प्रसिद्ध जाल्ले आसा तदनिमित्तानं परमात्माक वरकीची पांडवाक सोडूच्याक मस्त रीतीन दुःख आसा जाल्यार सुद्दाची एक क्षण सर्व लोक मौनान उरताची कृष्ण आपणाले सारथीक सांगता अत्यंत वेग चित्तानं रथाचे प्रयाण कर म्हणून सारथीक आज्ञा दिता पांडव लोक काम्यवनान तुजी आसतना अधिक मासू प्राप्त जावनो परमात्मान सांगेल तसले व्रताचरणेचे नियम श्रद्धेन भक्तीन आचरण करून घेनो तांगेले सर्व ही कष्ट तापत्रय दूरीकृत करता तदनिमित्तानं त्यांनी हे जन्मांतो आईल तसले सर्व ही तापत्रय भोगोनो परमात्माले सायुज्य पात्र देवच कितरे परमात्माले अनुग्रह पात्र देवच कितरे त्यांनी पुरुषोत्तम मासाचे आचरण दान धर्म विशेष रीतीन परमात्माले अनुग्रह घेवच कितरी मोक्षप्रद जावंक नाशिल्ले तसले हे उपदेशामृत त्यांनी स्मरण करताची अश्मळ निमित्तानं परमात्माले चरणामृत त्यांनी नारायण मुनीनं नारदाका आदेश केलेलो 5वे अध्यायू हांगा समाप्त जाता 6वे अध्यायू फाल्याक पळोवया आयच्या दिवसान तू श्रद्धेनं भक्तीनं आम्ही परमात्माले शुद्ध अंतःकरणपूर्वक जावंक घेनो परमात्मान उपदेशामृत केलेलं तसले हे मलमासाक अनुग्रह केले तसले काणी पांडवाक परमात्मान सांगिले तशीच द्रौपदीले पूर्वजन्म वृत्तांताचे काणी ऐकूंक घेनो आम्ही धन्यतम दिल्ल्यासाची हे आयचे तसले ऐकल तसले अधिक मास प्रवचनाचे विशेष अनुग्रह परमात्मान आमकां खंडीत दितलोची परमात्मान आमकां अनुग्रह करका अधिक मास प्राप्त दिले निमित्तानं आमगेले सर्व ही मनोकामना परमात्मान परिपूर्ण रितीनं सिद्धी करून दिवका हे अधिक मास श्रवणा निमित्तानं आमकां ज्ञान भक्ती वैराग्य परमात्मा वैरी अत्यंत विश्वासू आमकां मेळून घेनो परमात्मान सांगेल तसले नित्य ही आराधना परमात्मान सांगेल तसले नित्य ही उपासना आम्ही श्रद्धेन भक्तीन करून घेनो आमगेले जीवन मनुष्य जीवन धन्यतम करून घेवया आयच्या दिवसाचे हे कथामृत ऐकल्ले श्रवणाचे फल परमात्माले चरणारविंदान दवरून घेनो आम्ही सर्व स्वीकार करया हात निमित्तान आमगेले सर्व कल्याण घडो आणि परमात्माले श्रवण ऐकूच तसले कीर्ती आमकां परमात्मा परत परत घडोत देवो अश्मळ निमित्तानं अधिक मास व्रताचे आयचे दुसरे दिवसाचे सर्व फल आम्ही ऐकल निमित्तान आमगेले सर्व ही जाड्य धुरीकृत जावंक घेनो परमात्माले सेवा तत्पर मनोभाव जागृत घडोनो परमात्माले शुद्ध अंतःकरण भक्ती पावच कितेरे आम्ही सदा सर्वदा परमात्माले चिंतन करया म्हणून घेनो मी गेले 2 उत्तर समाप्ती करता तस्य श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम